गरमी व्हायला लागली ना, सुरुवात झाली. रात्री जरा पहाटे होतं ना तेव्हा जरा गार वाटतं आहे ना. रात्रीचं खूप गरम होतं. हां, आणि सकाळ होते ना तेव्हा गार वाटायला आलेलं असतं. हे हाताला काय, हे काय काय गोल गोल चिकटले हाताला. कोवळे पण आहेत ना, ते खाज उठते आणि भीती वाटते. मला बुवाने दाखवलं तर मला माहिती, याला कोवळे बोलतात. कुवाळे ना. खाज किती उठते. आंबा तोडला ना, आंबा आका आंबा तोडला ना त्यावेळेला अंगावर तोडल्यावर खाज अशी उठली ना, ते मला पहिले बाहेर हो बाहेर हो. मला काय यातलं माहिती नाही. जरासं पडला खाज उठली तेव्हा मला कळलं की याला कोवाळे म्हणतात. नाही तर माहिती नाही ना. कोवला. हां, तेव्हापासून मग आता समोर दिसलं ना की भीती वाटते खाज उठते म्हणून. आता स्वच्छता अशी ठेवली तर तेच ना, अशी स्वच्छता जर असेल ना आपली तर भीती आणि एकटीला यायला मग काय वाटत नाही हो. त्या पालापाचोळ्यामुळे ना यायला पण असे हे होत नव्हतं. म्हणजे काय करू एकटी येऊन, कसं करू असं. तुम्ही देवाच्या कृपेने बोललात काल जाऊया म्हणून, बरं झालं तुम्ही आत म्हणून मी एवढा वेळ आहे. तर त्याशी पडल्यापासून ना चक्कर मी यायला भीते इथे. अचानक पडले ना हो, पुढे जाऊन लागलेलं आता कमी, सुस्ती चढली होती इथे. नशीब स्वामींच्या कृपेने दारात पडले. इथे मध्ये पडले असते तर खड्ड्यात. हा का, तेच ना. आणि ज्यांना देवाच्या कृपेने मागे होता माझ्या, इथपर्यंत मी चांगली गेले. पुढे गेला पाय माझे लटपटले ना तुमच्या इथे गेले तेव्हा. आणि माझ्यावर नाश्ता केलेला, पण मी म्हटलं लगेच जाईन. पाणी एक, हा बिस्किट, आणि म्हटलं लगेच जाईन हे इथून होते हो. आणि कसं झालं म्हणून मी गेले. बंटी पण पाठवू ना माझ्या, जसे मी थांबते असं तो पण थांबतोय. असं करून कशी तरी बावीजवळ गेला आणि एकदम डाऊन झाले. त्या स्वामींनी खरंच जनाला मागे उभा केला होता म्हणून, नाही तर माझं काय खरं नव्हतं. आणि मी झोपाच्या उद्देशाने गेले दारात, पण धाडकन चक्करून आपटले. हे झालं. डॉक्टरने उपचार केले मुंबईला म्हणून फरक पडला. काय नाही, त्या BP लो झालेला म्हणून सांगितलं. हां, त्याचा गोळ्या दिल्यात मला. जास्त मी उन्हात म्हणून भीतीने मी उन्हात जास्त येत नाही असं.